नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखाकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। सावली तालुक्यात विहाटखुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकेने तब्बल 17 विद्यार्थ्यांना काठीने बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 44 वर्षीय उज्ज्वला गंभीरदास पाटील नामक शिक्षकेने विद्यार्थ्यांना काठीने तर बदलले, शिवाय त्यांचे केसही ओरबाडले। या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। याची तक्रार पालकांनी करताच या शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावली तालुक्यात विरोधी पक्षनेता तसेच ब्रह्मपुरी सावली विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या 5 कोटींच्या भूमिपूजन कार्यक्रमात सावली तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनुपस्थित राहिल्याने चर्चेला पेव फुटले आहे। वडेट्टीवारांच्या नुसत्या हाकेला धावून जाणारे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज नाराज का, असा सवाल जनसामान्यांत चर्चेला जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाची पातळी आधीच लाल रेषा ओलांडून असते आणि यात भारीच भर म्हणून आता लॉयड्स मेटल कंपनीचा विस्तार होणार असून चंद्रपूरकरांना पुढील काळात आरोग्याशी संबंधित आजारांना सामोरे जाण्याची चिन्हे आहेत। वास्तविकता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्रदूषणावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु त्यांचेच हात कंपन्यांसोबत हातमिळवणी करून भ्रष्टाचारात बरबटले असल्याने चंद्रपूरकरांना प्रदूषणाचा मार सहन करावा लागणारच आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकावर आता तात्काळ तिकिटांची सोय उपलब्ध होणार असून ZRUCC बैठकीत संजय गजपुरे यांनी मांडलेल्या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली, परंतु या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले असून याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती तस्करीही थांबता थांबेना असे चिन्ह दिसून येत आहे आणि महसूल प्रशासन मात्र पांघरून घेऊन झोपेचे सोंग घेत आहे। जिल्ह्यात नदीकाठील अनेक काठावर अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला असून पठाणपुरा विभागात विनोद बाणकर यांचे नाव अग्रक्रमाने येत आहे, परंतु त्यांच्यावर महसूल प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही। महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांशी त्यांनी केलेली हातमिळवणी हेच प्रमुख कारण असल्याची चर्चा नागरिकात आहे। चिचपल्ली वन परिक्षेत्रातील जाणाऱ्या नियत क्षेत्रात नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले आहे। T83 वाघीण हिने आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांवर हल्ला चढवला होता, त्यामुळे या वाघिणीची या परिसरात दहशत होती। चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय संसदीय समितीवर नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। त्यांची कोळसा खाणी व स्टील समितीपदी नियुक्ती करण्यात आली। यापूर्वी या सदस्यपदी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची सुद्धा नियुक्ती झाली होती, हे विशेष। सरपंचाची निवड करणे हे कोरपण्याचे तहसीलदार प्रकाश हटकर यांना चांगलेच भोवले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सरपंच उपसरपंच अपात्र ठरवताना त्यांना अपील करण्याकरिता 15 दिवसाची मुदत देणे बंधनकारक असते, परंतु या मुदतीपूर्वीच तहसीलदार यांनी दुसऱ्या सरपंचाची निवड केल्याने याविरुद्ध दाद मागण्यात आली होती। महाराष्ट्रात विशेष करून विदर्भात भारतीय जनता पार्टीला लोकसभेत चांगलाच फटका बसला असल्याने भारतीय जनता पार्टीचे नेते सावध झाले आहे। याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे 2 दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। लोकसभेत झालेली पिछाडी ही आघाडीत कशी परिवर्तित करतात हे या 2 दिवसाच्या बैठकीत बघणे औत्सुक्याचे ठरेल। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।